नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, सावलीच्या गाण्याचं सत्य आता सगळ्यांसमोर उघडकीस झालं. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की सावलीने चक्क आता ऐश्वर्यापासून एवढं मोठं गाण्याचं सत्य लपवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केलेले असतात. कारण की सावलीला माहीत असतं की ऐश्वर्याला जर कळालं तर ऐश्वर्या बाजी वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही पाहतच असाल की ऐश्वर्या चक्क आता सावलीचा सगळीकडेच पाठलाग करत असते. कारण की ऐश्वर्याला एकाच गोष्टीची भीती असते की सावली कोणत्या ना कोणत्या चुकीमध्ये जर सापडली की सावलीचा खरा चेहरा बी सगळ्यांसमोर आणेल आणि त्याच्यानंतर बाजीची काही कंपनीतली पोझिशन गेलेली आहे ती सगळी काही मला परत माघारी मिळेल, हे सगळं ऐश्वर्याचं म्हणणं असतं. परंतु ऐश्वर्याला माहीत नसतं की तिने आतापर्यंत जे काही कांड आणि कट कारस्थाने केलेत ना, ह्या सगळ्याच्या पापाची शिक्षा म्हणून तिला ही भेटलेली आहे. तर भैरवी वजीला मात्र आपल्या सावलीने आणि सोबतच ताराने देखील सांगितलेलं असतं की आता जो आपला येणारा कार्यक्रम आहे ना, तो पूर्णपणे आपण कॅन्सल करून टाकूया. पण ह्या सगळ्यावरती भैरवी वजेमध्ये की असं कधी देखील होणार नाही, कारण की हा कार्यक्रम कॅन्सल होणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही जरी करा, तुम्हाला ह्या कार्यक्रमाला यायचंच आहे. त्यावेळेस मात्र बिचारा सावलीवरती खूप मोठं प्रेशर असतं आणि लोड देखील असतं. तुम्हाला चांगलंच माहिती आहे, कारण की आपल्या सावलीची आतापर्यंत काहीच चूक नव्हती, पण एकीकडे सावलीने दिलेल्या शब्दाखातीर सावलीला हे सगळं काही फॉलो करावं लागत असतं. कारण की सावली हे देखील सांगत असते की भैरवी वजेला की आता सगळ्यांना जर सत्य समजलं माझ्या गाण्याचं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कारण की आत्ताच कुठं तुम्ही पाहिलंच असेल की तिलोत्तमा देखील सावलीवरती विश्वास ठेवायला सुरुवात केलेला आहे. कारण की तिलोत्तमाला देखील आता सावलीमध्ये चांगले गुण दिसत आहेत. त्यामुळे तिलोत्तमाला वाटत असते की सावली देखील खूप एक चांगली माझी सून म्हणून बनण्याच्या लायकीची आहे. पण आता एकीकडे सावलीला अजूनपर्यंत तिलोत्तमाने स्वीकार केलेला नसतो. पण तिलोत्तमा म्हणते की ज्यावेळेस मात्र सावली मला पूर्णपणे आवडेल ना, त्यावेळेस मी तिचा नक्की स्वीकार करेल. कारण की ह्याच मुलीने मला आत्तापर्यंत कधीच धोका दिला नाही, नाहीतर माझ्या बाकीच्या सगळ्या सुनांनी मला फसवलं. पण आता दुसरीकडे सावलीला एका गोष्टीचं खूप मोठं टेन्शन असतं, तेच की गाण्याचं सत्य बाहेर जर उघडकीस आलं तर काय करायचं. तर एकदा तर ऐश्वर्याच्या तावडीतून आता वाचलेलीच असतात की सावली, तारा आणि भैरवी वजे. कारण की काय बी करून ते आता सगळं काय मात्र आता त्यांनी ते सगळं ऐश्वर्यापासून लपवलेलं असतं. पण ताराला माहीत असतं की हे सगळं सत्य आता बाहेर उघडकीस लवकरात लवकर येणार आहे. कारण की ताराला कळालेलं असतं की आपल्याला गाता येत नाही याचं सत्य आता वाईच कमी सगळ्यांना समजलेलंच आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस मात्र हे बाहेर उघडकीस सत्य येईल त्यावेळेस मात्र मला काय फरक पडणार आहे, सगळं काही सावलीलाच बोलतील. कारण की सावलीच सगळीकडे पुढे पुढे करत असते ना, मग ह्या सगळ्याची तिला शिक्षा भोगावी लागेल. पण ती हे विसरून गेलेली असते की भैरवी वजेचं जे काही नाव होतं आत्तापर्यंत आणि ताराचं, हे सगळं सावलीच्या जीवावरती होतं. पण आता तिलोत्तमाने जरी सावलीला आणि ताराला या दोघींना जरी त्या घरामध्ये सुना म्हणून स्वीकारले असतील, तरी पण ताराला एका गोष्टीची सून म्हणून स्वीकारले असतं की तिच्याकडे आवाज आहे, म्हणजे तिच्यात काही ना काही टॅलेंट आणि कला आहे. पण ज्यावेळेस मात्र आता सगळं काही सत्य तिलोत्तमासमोर उघडकीस येईल की ह्या ताराला गाताच येत नाही, त्यावेळेस मात्र ताराला असं वाटत असतं की यामध्ये तिची काहीच चूक नाही, तिच्यावरती काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तर ती खूप चुकीची आहे. कारण की तिच्यावरती आता एवढा भयानक पुढे प्रॉब्लेम येताना तुम्हाला दिसेल की चक्क आता तिलोत्तमा ह्या ताराला घराच्या बाहेर काढायला देखील मागे पुढे बघणार नाही. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सोहमने याच्यासोबत कशासाठी लग्न केलं होतं, तर ते आणि फक्त तुम्हाला माहितीच आहे की तिचा आवाज चांगला आहे म्हणून. पण आतापर्यंत सोहमसमोर देखील हे भयानक सत्य उघडकीस येईल की आता ह्या ताराला गाताच येत नाही. तर हे सत्य आता बाहेर आल्याच्या नंतर ताराची देखील चांगलीच फजिती होणार आहे. पण दुसरीकडे तुम्ही बघतच असेल की आता सारंगला देखील आनंद झालेला असतो की सावली ज्या प्रकारे कंपनीमध्ये लक्ष देते आणि कंपनीला जो काही प्रॉफिट मिळवून देते, त्याच्यामुळे सगळेजण घरातील खूप आनंदी असतात. तर तिलोत्तमाला स्वतःच्या आता राग येत असतो. तिला असं वाटत असतं की सावलीसोबत आपण किती चुकीचं केलं, तिला किती चुकीचं ठरवलं. कारण की खरंच ती मुलगी किती गुणी आहे आणि किती चांगली देखील आहे. तर दुसरीकडे आता अमृताला माहीत नसतं की तिला वाटत असतं की राजकुमार पूर्णपणे बदलला आहे. पण राजकुमार आता हळूहळू पैसे लुबाडण्याच्या पाठीमागे लागलेला असतो अमृताकडे. कारण की राजकुमारनी एकदा ठरवलंय परत की पहिल्यासारखंच वागायचं. त्याच्यामुळे आता राजकुमारला वाटत असतं की त्या घरामध्ये आता एकदा आपल्याला पहिल्यासारखं मान पान भेटायला लागलं की त्यानंतर मी माझं खरं रूप आणि रंग सगळ्यांना लवकरच दाखवेल. कारण की ह्यांना वाटत असेल की मी माझा सगळा काय अपमान आणि सगळं काही विसरलोय, पण मुळीच नाहीये. कारण की दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये काम करायला जाणं ही माझ्यासाठी खूप अपमानास्पद बाद गोष्ट आहे. कारण की स्वतःची एवढा मोठ्या कंपनीचा मालक असून मी जर दुसरीकडे गॅरेजमध्ये काम करेल तर हे मला कधी बी आवडणार नाही, हे राजकुमारला चांगलंच माहीत असतं. त्याच्यामुळे राजकुमार म्हणतो की सारंग, सोहम ह्या सगळ्यांचा मी बदला नाही घेतला आणि सोबतच तिलोत्तमाचा तर नावाचा मी राजकुमार नाही आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की राजकुमार कधी देखील पूर्णपणे बदलू शकत नव्हता, हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत झालं असेल. पण बिचारा अमृता वहिनींचं काय, तिने फक्त आणि फक्त सावलीवरती विश्वास ठेवून आणि त्याच्यातील झालेल्या बदलांमुळे त्याला पूर्णपणे स्वीकारला असेल. परंतु आता पुढे तुम्ही बघसाल की हा राजकुमार परत पहिल्यासारखे त्याचे सगळे काही खरे रंगरूप रेषा दाखवतो. तर मित्रांनो, पुढे आता भैरवी वजेने जो काही कार्यक्रम ठेवलेला असतो तोच कार्यक्रम अटेंड करण्यासाठी चक्क आता कमी जास्त लोक नाही तर चक्क पूर्ण आता मेंदळे कुटुंब देखील आलेलं असतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की स्टेजवरती आता सगळीकडे ताराच दिसणार असते, त्याच्यामुळे ताराचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी पूर्ण मेंदळे कुटुंब तिथे हजर असतं. तर दुसरीकडे आता सावलीला आणि म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की सोबत सावली आणि सारंग दोघेजण देखील येणार होते आणि त्यामध्ये देखील आता सारंग आणि सावली
सावलीवरती हल्ला करण्यासाठी चक्क आता गुंड पाठवलेले असतात आणि हे गुंड दुसरं तिसरं कोणी नसतं पाठवलं, कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं तुम्हाला परत पुढे समजेल. म्हणजे या सगळ्याच्या पाठीमागे ऐश्वर्या मेंदळेच असते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऐश्वर्याला आता पूर्णपणे वेड लागलेलं असतं जेव्हापासून कंपनीची सगळी काही जबाबदारी सावलीकडे गेलेली असते. कारण की तिला माहीत असते की आपला आता ह्या घरामध्ये राहण्याचा आणि न राहण्याचा काही फायदाच नाही आहे. कारण की सगळं काय त्या मूर्ख मुलीच्या हातामध्ये गेलं ना, त्याच्यामुळे ना मला कोणी आता इज्जत देतं आहे ना माझ्यासोबत कोणी नीट बोलतं आहे. कारण की ऐश्वर्याला तिची स्वतःची लायकी आता चांगल्याच प्रकारे समजलेली असते. तर दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की आता बिचारा सारंग त्या सगळ्या काही गुंडांसोबत लढत असतो. कारण की त्याला माहीत असतं की सावलीला त्या ठिकाणी पोहोचवणं मला खूप महत्त्वाचं आहे. पण बिचारा सारंगला माहीत नसतं की आता पुढे जाऊन त्याच्यासोबत खूप मोठा स्कॅम होणार आहे. कारण की एकीकडे तुम्ही बघितलंच असेल की सावलीची वहिनी देखील त्यासोबत असते आणि म्हणते की सारंगला लढू दे त्या गुंडांसोबत, तू चल पटकन आपल्याला तिथं जायला पाहिजे आणि आपलं खूप मोठं महत्त्वाचं काम आहे तिथे. कारण की सावलीच्या आवाजाचं सत्य हे तुम्हाला माहितीच आहे की सावलीच्या वहिनीला देखील माहीत असतं. तर आता तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांना पुढे कळलंच की आता सगळेजण काय स्टेजवरती जे काही ताराचा परफॉर्मन्स चाललेला असतो ते पाहण्यासाठी सगळे लोक बसलेले असतात. तर बिचारी सावली स्टेजच्या पाठीमागे मात्र सगळीकडे तिचा माईक रेकॉर्डर हे सगळं घेऊन बसलेले असते आणि ती देखील गाणं गात असते. आणि तेवढ्यात मित्रांनो भयानक ट्विस्ट असा घडतो की सारंग देखील त्याच ठिकाणी येतो आणि सोबतच सारंगचे बाबा देखील त्याच ठिकाणी येतात आणि सावलीला गाताना बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण की त्यांना धक्का असा बसतो की त्यांना माहीतच नसतं की सावलीने एवढं मोठं सत्य आत्तापर्यंत आपल्यापासून लपवून ठेवलं आहे. पण मित्रांनो हे सगळं घडायच्या अगोदर सावलीने कितीतरी वेळा मात्र सारंग सरांना गाण्याचं सत्य सांगू का नको ह्या गोष्टीचा विचार केलेला होता. पण तिला आत्तापर्यंत कधी देखील योग्य वेळ वाटलीच नाही. तिला वाटलं की सारंग सरांना जर कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण एकीकडे पाहायला गेलं तर सावलीची बिचारीची काहीच चूक नव्हती गाण्याचं सत्य सांगण्याचं किंवा न सांगण्याचं, कारण की तिने भैरवी वजेला शब्द दिला होता. आणि आता उलट एकीकडे सावली आता कंपनीमध्ये देखील जात आहे आणि तीच जर खरी एवढी मोठी गायिका आहे हे समजल्याच्या नंतर मेंदळे कुटुंबाला याचा फायदाच झाला पाहिजे. पण तुम्ही पुढे बघसाल की घडतं सगळं काय उलटच. कारण की ज्या प्रकारे सावलीच्या गाण्याचं सत्य बाहेर उघडकीस येतं त्याच वेळेस मात्र तिलोत्तमासमोर देखील हे सत्य उघडकीस येतं की ताराला गाता येत नाही. कारण की ज्यावेळेस मात्र सारंग आणि सोबतच सारंगचे बाबा दोघेजण देखील सावलीला गाताना बघता स्टेजच्या पाठीमागं, त्यावेळेस मात्र सावली गाणं गाण्याचंच बंद करते आणि तेवढ्यात मात्र ताराचा सूर देखील बिघडतो. कारण की तारा फक्त तोंड हलवत असते हे सगळ्यांना समजतं आणि ताराला गाता येत नाही. ह्याचं एवढं मोठं सत्य आता बाहेर उघडकीस येणार आहे. पण मित्रांनो आता एवढं सगळं घडल्याच्या नंतर तरी देखील मात्र तुम्हाला माहितीच आहे की बिचाऱ्या सारंगचं एवढं देखील सावलीवरती प्रेम होतं की सारंगने सावलीला माफ केलं असतं. पण सावलीने एवढं मोठं सत्य का लपवलं याच्या सगळ्याच्या पाठीमागे काय गोष्टी होत्या हे सगळं सारंगला आणि मेंदळे कुटुंबाला काहीच माहीत नसतं. पण आता भैरवी वजेचं भांडं फुटल्यामुळे भैरवी वजेला कुत्रं देखील इज्जत देणार नाही आहे. कारण की आता भैरवी वजेची सगळी काही बेइज्जती सगळ्या लोकांसमोर होत असते. तर ताराची तर इज्जत गेलेलीच असते. त्याच्यामुळे आता तिलोत्तमा ताराला घरात घेईल का नाही हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे. तर आता सावलीचं सत्य अशा प्रकारे गाण्याचं बाहेर उघडकीस येणार आहे की त्याने देखील विचार केला नसेल. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ज्यावेळेस मात्र सावलीचं सत्य सगळ्यांसमोर उघडकीस येईल त्यावेळेस मात्र सावलीसोबत काय केलं पाहिजे आणि तुमची सध्याची आवडती मालिका कोणती आहे हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण की जेणेकरून तुम्हाला त्याच्या देखील सगळे अपडेट मला सांगता येतील. तर पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. तर लवकरात लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील. तर लवकर जॉईन व्हा. धन्यवाद.